नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी वजे मॅडम. आज आपण काय करणार आहोत? 10वी महाराष्ट्र बोर्डचं जे जॉमेट्रीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये एक लेसन आहे ट्रिग्नोमेट्री. आणि हा असाच लेसन 10वी CBSEच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे. त्याच्यामधले प्रूव्ह द फॉलोविंग या प्रकारचे क्वेश्चन्स आपण आजपासून बघणार आहोत. की बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडासा तो प्रश्न सोडवायला अवघड आहे असं वाटतं, तर त्याच्यामध्ये काही अवघड नाहीये. आपण काय करूया, सोप्या सोप्या प्रश्नांकडून थोड्याशा डिफिकल्ट क्वेश्चन्स कडे जाणार आहोत. तर तुम्ही काय करायचं आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही हे प्रूव्ह द फॉलोविंग या प्रकारचे क्वेश्चन सोडवायला तुम्ही सुरुवात कराल, तेव्हा तुमच्या प्रत्येक पेज वरती ही खाली दिलेली माहिती तुम्ही लिहायची. तर काय लिहिलंय मी इथे? साइन, कोसेक, कॉस, सेक, टॅन, कॉट. याचा अर्थ काय आहे? तर साइन आणि कोसेक, कॉस आणि सेक, टॅन आणि कॉट हे आहेत रेसिप्रोकल ऑफ इच अदर. म्हणजे काय, या दोघांचं जर का मल्टिप्लिकेशन केलं आन्सर 1 येणार आहे. साइन थिटाची व्हॅल्यू कोसेकला अपोजिट आहे, कोसेकची व्हॅल्यू साइनला अपोजिट आहे. अशा प्रकारे दुसरी काय माहिती असली पाहिजे तुम्हाला? टॅन रेशो हा काय आहे? तर टॅन ची व्हॅल्यू काय आहे? तर ती आहे साइन आणि कॉसचा रेशो. कॉटची व्हॅल्यू काय आहे? तर तो आहे कॉस आणि साइनचा रेशो. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर ही माहिती तुम्ही तुमच्या प्रत्येक पेज वरती लिहायला पाहिजे. ही माहिती तुम्हाला किंवा विशेष करून जास्त वेळा या माहितीचाच वापर तुम्हाला करावा लागतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रिग्नोमेट्रीचे प्रूव्ह द फॉलोविंगचे क्वेश्चन जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करता, तर तेव्हा त्याच्यामध्ये तुमचं अल्जेब्रा किंवा अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी जास्ती महत्वाच्या असतात. हा सगळा विचार करून तुम्ही हे क्वेश्चन सोडवायला सुरुवात करा. आता पहिला क्वेश्चन आहे साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. तर ही जी बाजू आहे साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा, ही आहे, तिला म्हणायचंय LHS इज इक्वल टू सेक थिटा, ती आहे RHS. आता तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे? तर LHS ही RHS इतकी आहे किंवा RHS ही LHS इतकी आहे, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ज्या व्यक्तीने तुम्हाला हा क्वेश्चन सोडवायला सांगितलेला आहे त्या कोणीतरी तज्ञ व्यक्तींनी अशा प्रकारे क्वेश्चन तयार केलेला आहे की ज्याच्यामध्ये LHS ही RHS इतकी आहेच. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचा आन्सर LHS इज नॉट इक्वल टू RHS असं येऊ शकत नाही. दुसरी गोष्ट काय आहे, तुम्ही RHS कडून LHS कडे जाऊ शकता, LHS कडून RHS कडे जाऊ शकता, पण काय करायचंय, ज्याच्यामध्ये क्रिया जास्त आपण करू शकतो ती बाजू आयदर LHS और RHS आपण सिलेक्ट करायचे. आता मी काय करते बघा, LHS ला सिलेक्ट करते. LHS काय आहे? साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा, ही आहे LHS, लेफ्ट हँड साइड. आता मला काय प्रूव्ह करायचे? हे जे काही मी सगळं लिहिलेलं आहे तेच म्हणजे काय आहे? सेक थिटा, हे मला प्रूव्ह करायचंय. आता आपण सुरुवात करूया. इथे साइन स्क्वेअर थिटा आहे, कॉस थिटा आहे, इथे मी करते कॉस थिटा अपॉन 1. काहीही मला जॉमेट्रीतलं किंवा ट्रिग्नोमेट्रीतली कुठली गोष्ट इथे वापरायची नाहीये. मग काय करायचं आहे? ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन हॅव्हिंग डिफरंट डिनॉमिनेटर्स. डिनॉमिनेटर मल्टिप्लाय केले, पहिल्याचा न्यूमरेटर आणि दुसऱ्याचा डिनॉमिनेटर सेम केलं मी, पहिल्याचा डिनॉमिनेटर आणि दुसऱ्याचा न्यूमरेटर. तर मला ही ऍडिशन मिळालेली आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1. आता इथे मात्र मला जायला लागते ट्रिग्नोमेट्रीकडे. इथे मी ट्रिग्नोमेट्रीची आयडेंटिटी यूज करते आणि मग मला काय माहिती होतं की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हे दुसरं तिसरं काही नसून त्याची व्हॅल्यू आहे 1. आणि मग इन्स्टेड ऑफ साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा मी जर का 1 लिहिलं तर इथे येत आहे माझं 1 अपॉन कॉस थिटा.
त्याच्या पुढे आता जर गेल्यावर मी इथे काय लिहिलंय, कॉस सेक, म्हणजे कॉस आणि सेक काय आहेत, रेसिप्रोकल ऑफ इच अदर. म्हणजे काय, कॉस आणि सेक या दोघांचं मल्टिप्लिकेशन येतं 1. याचाच अर्थ हा जो 1 कॉस थिटा जो मी लिहिलेला आहे त्याचीच व्हॅल्यू आहे सेक थिटा. मग मी इथे लिहीन सेक थिटा ही काय माझी आलेली आहे RHS. अशा प्रकारे मी काय प्रूव्ह केलं, लेफ्ट हँड साइड जी आहे ती कशा इतकी आहे, राईट हँड साइड इतकी आहे. आता आपण दुसऱ्या क्वेश्चन कडे वळूयात. दुसरा क्वेश्चन जर बघायचा झाला तर तो काय आहे बघा, कॉस स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर आता हा लिहिते मी कॉस स्क्वेअर थिटा, एकच मिनिट, कॉस स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग मला काय प्रूव्ह करायचंय, हे जे काही LHS ला म्हणजे लेफ्ट हँड साइडला मी जे लिहिलेलं आहे तर याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू 1 आहे हे मला प्रूव्ह करायचं आहे. मी ते परत एकदा लिहिते, LHS कॉस स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हटलं तर मी काय जाते, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीकडे. काय आहे ट्रिग्नोमेट्रीची आयडेंटिटी, की सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हा जर मी टॅन स्क्वेअर थिटा या साइडला गेला तरी ही आयडेंटिटी काय होईल, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय आलेली आहे, सेक स्क्वेअर थिटा. आता मग मी काय करते, हा जो कॉस स्क्वेअर थिटा आहे त्याच्या शेजारी हा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आहे त्याची व्हॅल्यू मी लिहिणार आहे सेक स्क्वेअर थिटा. परत मी काय लिहिले इथे, कॉस सेक. याचा अर्थ काय, कॉस आणि सेक हे एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. हा, ही प्राथमिक माहिती तुमच्याकडे असलीच पाहिजे. ती असल्याशिवाय तुम्ही हे प्रूव्ह दॅट वाले क्वेश्चन सॉल्व्ह करू शकणार नाही. हे सगळं तुम्ही प्रत्येक पेज वरती लिहायचं आहे. त्याचबरोबर ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन, सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, आयडेंटिटीज, इक्वेशन्स 8 मध्ये शिकलेले, 9th मध्ये शिकलेले हे सगळं तुम्हाला येत असलं पाहिजे. म्हणजे मग तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. आता कॉस थिटा इंटू सेक थिटा जर 1 आहे तर कॉस स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा सुद्धा काय येणार आहे, 1 येणार आहे. आणि मग ती काय झालेली आहे, RHS. तर अशा प्रकारे आपण काय प्रूव्ह केलेलं आहे, LHS ही कशा इतकी आहे, RHS इतकी आहे. तर अशा प्रकारे एकदम सोपे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. असे करता करता आपण काही कठीण प्रश्नांकडे पण जाणार आहोत. पण त्यासाठी कोणत्या माहितीची तुम्हाला गरज आहे तुमच्या लक्षात आलं असेल तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल पण सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.